श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर यावर्षी महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 सुरू होत आहे आणि या तिथीची समाप्ती सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवलीलामृत पारायण कसं करायचं. या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते आणि ती म्हणजे शिवलीलामृत. तर या ग्रंथाचं पारायण करणे 1 दिवसामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते करण्याची अतिशय एक साधी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर सांगणार आहे. तर पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशी पद्धत सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाहीत, पूजा मांडणी नाही, काहीच नाही करायचं. उपवास असेल किंवा नसेल तर अगदी सगळी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. मनुष्य जन्म घेतलेला आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे हे असतातच. याचं दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जात असतो. आणि या शिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण करावे. तर शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. तर या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची जी उत्तरं आहेत, ज्या समस्यांची उत्तरं आहेत ती मिळू लागतात. तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला 1 दिवसीय पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सकाळी हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ आहे ते म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाळ. तर प्रदोषकाळ म्हणजे काय? जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिटं आधी सांगायचं झालं तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्यावेळेला आपण हे पारायण करू शकतो. तर आता ही उत्तम वेळ मानली जाते. 5च्या नंतर तुम्ही कधीही करू शकतात. ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचं पारायण करू शकता. त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चित काळात जर शक्य झालं तर सोन्याहून पिवळं. आणि तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असणार आहात, कारण की निश्चित काळात संध्याकाळी जर 2 पारायणेसुद्धा या एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाले ते सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात. 1 करा 2 करा, जेवढं जमेल तेवढं करू शकतात. यासाठी कोणतंही बंधन नाही. हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ मात्र असायलाच हवा. आणि तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF भेटेल तर ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामध्ये वाचून तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचं आहे. ज्यांना उपवास असेल किंवा ज्यांनी उपवास केला नाही महाशिवरात्रीचा त्यांनीसुद्धा इच्छा असेल तर हे पारायण करू शकतात. काही हरकत नाही. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवण्याचं जे स्टँड असतं त्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे. पांढऱ्या कलरचं वस्त्र अंतरा. तुम्हाला ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचं आहे. सुरुवातीला ग्रंथाचे पूजन करायचे. देवासमोर दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि सुरुवातीला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करा. पहिल्या अध्यायापासून एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशी न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहे ते पठण करायचे आहेत. मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलीलामृताचं एक पारायण असं म्हणू शकतो. आणि जो शेवटचा 15वा अध्याय आहे तो वाचायचा आहे. असं काही नाही की तुमची इच्छा असेल तर वाचा, जरी नाही वाचला तरी पण चालतो, कारण 15वा अध्याय 1 ते 14 अध्यायाचा सारांश दिलेला असतो. आता हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तिथे जागेवर ठेवायची. परत पूजेला काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा काहीतरी, गोडाचा, दूध, साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही दाखवू शकतात. किंवा तुम्ही उपवासाचा काही बनवलं असेल आणि ते तुम्ही नैवेद्य दाखवलं तरी पण चालेल. त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचं आहे. याप्रमाणे तुम्हाला जर 1 पारायण करायचं असेल तर 1 करू शकता किंवा 2 करायचे असतील तर तुम्ही सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 असं करू शकता. आणि जर तुम्हाला जमले तर तुम्ही 3ही करू शकतात. सकाळी 1, संध्याकाळी 1 आणि मध्यरात्री म्हणजेच निश्चित काळात याप्रमाणे 3ही वेळेससुद्धा तुम्ही 3 पारायण करू शकता. तुम्हाला जर झेपत असेल, तुमच्या शरीराला जर जमत असेल तरच करा. सकाळचं पारायण असेल तर ते तुम्ही न खाता पिता वगैरे केले, कारण लवकर शक्य झालं तर आपण एवढ्या सकाळी काही खात नाही, तर अतिशय उत्तम आहे. सकाळचं पारायण
पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल, मध्यरात्री निषेध काळात करणार असाल, तर आपले फराळाचे जे पदार्थ आहेत ते खायचे आणि त्याच्यानंतर पारायण केलं तरी चालतं, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही आहे त्यांनी सुद्धा पारायण करण्याची जर इच्छा असेल ना, तर सात्विक जेवण म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचं आणि ते खायचं. ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केलं तरी सुद्धा चालतं. शेवटी काय बघा, आपला भक्तिभाव, आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले मग तुम्ही उपवास केलेला असो किंवा नसो. तर बघा, पारायणाचं उद्यापन कसं करायचं, तर हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर आरती वगैरे केली की नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हेच तुमचं उद्यापन आहे. एकदम साधं सोपं उद्यापन आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेल फूल वाहून दर्शन घेऊन येऊ शकता. विशेष असं वेगळं कोणतंही उद्यापन करण्याची गरज नाही. तर या पारायणाला तर नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृतचं या ग्रंथाचं पारायण करू शकता. 1 किंवा 2 करू शकतात. काही कारणाने जर शक्य झालं नाही तर शिवलीलामृतील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर या दिवशी नियम काय आहेत ते आपण बघूयात. या दिवशी आपल्याला काळे कपडे चुकून पण घालायचे नाहीत. शक्य झालं तर फेंट कलरचे आणि आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. दुसरं म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर या दिवशी अजिबात करायचा नाही. तसेच सात्विक जेवण बनवायचं, नॉनव्हेजचा तर विषयच नाही. या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन आवर्जून करायचं आहे. कारण की या दिवशी आपण घरचं खाणं म्हणजेच काय तर दुसऱ्याच्या घरचं खाऊ नये, परान्न खायचं नाही आहे किंवा विकत असलेले चिप्स वगैरे या दिवशी खायचे नाही आहेत. घरी जे काही तुम्ही साबुदाणा रताळे वगैरे जे आहे ते करून उपवासासाठी बनवू शकतात. परान्न वर्ज्य आहे, ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. आता आपण निषेध काळाची वेळ बघणार आहोत. निषेध काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होत असते. असं म्हटलं जातं सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होतं. तर या काळालाच आपण शिवरात्रीचा निषेध काळ असं म्हणतो. तर या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने जे निषेध काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निषेध काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 ते 1:18 असणार आहे. तर बघा, भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी निषेध काळात पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व 4 प्रहारावर पूजा करण्याला सुद्धा आहे. तर या संदर्भातला पूजा विधी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी 11वा अध्याय आवश्यक वाचावा. तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला एक सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.